धन्यवाद अशोक दादा. या आपण सुरुवात करूया दुसऱ्या फेरीतील चौथा सामना. एका साईडला नेव्हिया स्पोर्ट्स बीचा संघ तर एका साईडला मल्हार 11 बोरिवली संघ. 3 ओव्हरची मॅच हे देखील पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक हँडला आपण बॅटर पाहतोय नेव्हिया स्पोर्ट्स या टीमचा सनी आहे. नॉन स्ट्राईकला प्रणव मॅन फ्रॉम भिवंडी भिनार या परिसरातील खेळाडू आहे. मॅच ऑन पंचांचा त्या ठिकाणी इशारा होतोय. सामन्याला आपण या करूया सुरुवात. झहीरभाई देखील आमच्या समित कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काय मॅचेस झालेत. 15 धावा, 14 धावा, 20 धावा, कशा प्रकारे मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये या मैदानावर पाहिलेत. अप्रतिम. आणि आज सामने रंगलेत. जे गाणं आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ टायटल सॉन्ग, सामना रंगणार आहे. आणि झहीरभाई आतापर्यंत बरेचसे सामने या मैदानावर रंगलेत. कैलास पाटील कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईन झालेत. वेलकम कैलास. उजव्याने पहिला चेंडू एष्ट्यांच्या वरून जातोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. तर सनी आणि प्रणव ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. S4 सनी आणि P4 प्रणव ही जोडी आपल्याला विकेटवरती पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती सोहम सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. विकेटच्या थोडासा लांब आहे. थर्डमॅन पाहायला मिळते. पॉईंट आहे, सिलिमिड ऑफ आहे आणि एक बघितला लॉंग ऑफ आहे ऑफ साईडला. थोडंसं लांबचं रनअप बघितलं आपण सोहम यांचं कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. फक्त टॅप करतोय चेंडूला ऑन साईडला, दिशा देतोय. सिंगल आले या ठिकाणी. 2 धावाच्या उद्दिष्टाने बघितला हा स्ट्रोक खेळला गेला होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत. ही खासियत आहे नाईट क्रिकेटची, की नाईट क्रिकेटमध्ये तुम्हाला कशा धावा उभारायला हव्या ही टेक्निक आहे भारत राऊत. नक्कीच. आणि मागच्या मॅचेस नक्कीच मी म्हणे नेव्हिया स्पोर्ट्सनं अगदी जवळून पाहिल्यात. त्यामुळे बघा ज्या नेव्हिया स्पोर्ट्सनं जवळपास दुपारच्या वेळेमध्ये मोठ्या फटक्यानं सुरुवात केली होती आपल्या इनिंगची, तोच नेव्हिया स्पोर्ट्सचा संघ यावेळेस कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. सेन्सिबल खेळणं फार गरजेचं आहे. 2 धावा झालेत. थोडासा स्लोअर आर्म चेंडू होता. आत आला चेंडू, दिशा दिली जाते बघितलं आपण ऑफ साईडला. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने बघितलं आपण धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती. प्रणव इज ऑन द मार्क यार. प्रणव 1 वरती खेळतोय. सनी बघितलं आपण यस सनी 3 वरती खेळतोय आणि प्रणवला अजूनपर्यंत खातं उघडायचंय. प्रणव ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार. यावेळेस ऑफ साईडला चेंडू ऑन साईडला खेळून काढतोय. वाईडिश लॉंग ऑन रिझर्व्ह चेंडूला फील्ड केलं गेलंय. 1 धाव इथे देखील मिळणार. धावत संख्या झाली आहे ती 4. नेव्हिया स्पोर्ट्स, कालच्या दिवसामध्ये आपण नेव्हिया स्पोर्ट्स या टीमला पाहिलं होतं. त्या संघामध्ये पांडूचा एक नक्कीच चांगला खेळाडू म्हणजे चेतन भोईर यानं चांगली कामगिरी केली होती. आज त्यांच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आहेत. मात्र आजच्या दिवसामध्ये देखील पांडूचा एक नामवंत खेळाडू नेव्हिया स्पोर्ट्स बी या टीममध्ये पाहायला मिळतो, पियुष भोईर. चेंडूला बघितलं आपण ऑन साईडला. सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा. जेव्हा मोठे फटके येत नसतील तेव्हा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं हे फलंदाज दाखवून देत आहेत. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धाव फलक पुढे सरकलं जातं बघितलं आपण 6 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 18 चेंडूंचा खेळ, 30 धावा खूप महत्वपूर्ण असतील कैलास या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट. ऑन साईडला. हो इट इज अ बिग यार. बघा या ठिकाणी ब्युटिफुल स्ट्रोक. काय स्ट्रोक खेळलाय. ऑन साईडला थोडेसे आत गेले, कनेक्ट केलं. टायमिंग सुंदर होतं आणि टायमिंगच्या सहारे बघितलं षटकार पाहायला मिळतोय. ब्युटिफुल स्ट्रोक. इथे सुरुवात कशी झाली. सिंगल डबलने सुरुवात झाली. शांत डोकं ठेवलं, सिंगल डबलवर फोकस केला. त्यानंतर या शेवटच्या चेंडूवर थोडीशी रिक्स घेतली. या ठिकाणी नक्कीच शेवटच्या चेंडूवर सनीने रिक्स घेतली की चेंडू आता कुठेतरी बॅटवर व्यवस्थित येतोय. मात्र काय तो स्ट्रोक खेळा. अप्रतिम स्ट्रोक त्या ठिकाणी खेळला गेला. अगदी नटराज मुद्रेमध्ये तो फटका त्या ठिकाणी खेळला गेला 6 धावांचा. आणि या 6 धावेनं धाव संख्या या ठिकाणी वाढली जाते. तब्बल 12 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. चला प्लीज टीम मीटिंग शक्यतो करू नका, विनंती करतोय. बघा टीम मीटिंग करू नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. दुसऱ्या फेरीचे आपण मॅचेस आत्ता सुरू केलेत. दुसऱ्या फेरीतील आपण 4था सामना खेळतो. अजून भरपूर मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे टीम मीटिंग करू नका. नक्कीच भारत राऊत
हे गाव आहे नारंगी, जवळ स्टेशन आहे विरार आणि मॅचमध्ये आलाय षटकार. षटकार आलाय आणि षटकाराने धावफलक थोडंसं वाढलंय आपण बघितलं. क्या बात आहे. गाव आहे नारंगी, स्टेशन आहे विरार. खरोखर आहे, काय कुठून काय शोधेल कैलास याचा काही नेम नाहीये. फुल टॉस आहे, फटका यावेळेस हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर देखील झेलच्या खाली आला होता, त्याच्याकडून घडलंय चुकी. कॅच ड्रॉप आणि 2 धावा देखील या ठिकाणी मिळतील निविया स्पोर्ट्स या टीमला. प्रणवला या 2 धावा, 2 धावेनं संघ पुढे सरकतो. निविया स्पोर्ट्स तब्बल 14 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. 14 धावा आणि 14 धावा बनवण्यासाठी बघितलं 1.1 षटकाचा आतापर्यंत वापर केलाय. सोहमने बघितला 12 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यामध्ये 1 षटकार, 2 डबल आणि 2 सिंगल आपण पाहिले होते. राहुलने बघितला पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात. राहुल या खेळाडूला बऱ्याच वेळा आपण या मैदानावरती बघितलेलं आहे आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग कदाचित मला वाटतं ओळखत असेल, काही शंका नाही आहे. राहुल यांचा हा दुसरा चेंडू. यावेळेस एज घेतली होती, सिरा घेतला, मला टर्न झाला चेंडू. हीच खासियत असते, ज्यावेळेस थर्डमॅनचा एखादा क्षेत्ररक्षक उभा असतो, चेंडू टर्न होईल की त्याच्या हातामध्ये येईल हे इम्पॉर्टंट असतं. जर एखादा चेंडू टर्न झाला आणि त्याच्या पाठीमागे निघून गेला तर कदाचित तो चौकार येऊ शकतो. इथे सेव्ह करतोय धावा. धावांची गती 15 वरती 15. षटक क्रमांक 2 सुरू आहे. ऑन साइडला अगदी गुडघा टेकून असतो खेळाय, मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. मागे स्क्वेअर लेग डीपला फिल्डर आहे, त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. ओपनर बॅटर मिस्टर सनी परतीच्या मार्गी आउट. घुटना टेक, तमाशा देख, लेकिन ये स्ट्रोक क्या कह रहा है? यू हैव टू वेट, आपको रुकना होगा, ये यहाँ पर बताते हुए. तर विकेटचं पतन झालंय आणि मोठा खेळाडू बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल याच्यासाठीच ओळखला जातो. थोडंसं शांत असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं कारण बघितलं आपण, फ्लड लाईट्समध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज थोडीशी थंडी कमी आहे भारतराव आपण बघितलं तर. नक्कीच. न्यू मॅन इन मिस्टर बबलू, मॅन फ्रॉम गुजरात. गुजरातचा खेळाडू आहे. नारंगीच्या भूमीवर या ठिकाणी खास निविया स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळण्यासाठी आला आहे आणि नक्कीच मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी या खेळाडूनं केली होती. धावा संख्या आहे ती म्हणजेच 15. मागच्या सामन्यामध्ये बघितलं आपण, जर विनिंग स्ट्रोक खेळला होता, म्हणजे विनिंगच्या जास्तीत जास्त बघितलं मोठी पारी खेळली होती ती बघितलं बबलू याने. द मॅन फ्रॉम गुजरातचा हा खेळाडू, डावऱ्या हाताचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने बघितलं राहुल आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण बबलू आहे. एका बाजूने बघितलं राहुल सारखा सितारा, दुसऱ्या बाजूने गुजरातचा तो सितारा. गोलंदाज तयार. आलेला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न मिस केलाय. चेंडू फुल टॉस डिलिव्हरी होती. बबलू मात्र त्या ठिकाणी बीड झालाय. खूप चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय राहुल कडून. बघा मी कॉल देतोय. कुणबी 11 मंडणगड वर्सेस रुद्र 11 सँडी विरार या दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. कुणबी 11 मंडणगड आणि रुद्र 11 सँडी विरार दोन्ही टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. राऊंड विकेटचा मारा होता. इथे मात्र बघितलं फाईन खेळायचं होतं. वाईटचा इशारा होता. अवंतर दाबवर होतोय आणि अवंतर दाब्याने धाव फळक पुढे सरकलं जातं. बघितलं 16 या धावसंख्येवरती. यस, वाईट कॅन्सल केलं गेलं आहे. आणि बघा या ठिकाणी बघितलं आपण तर फलंदाज देखील बघितलं आपण तर एका सिन्सिअरली खेळत आहेत. त्याने लगेच सांगितलं की तो चेंडू शरीराला आदळला होता. नाही, क्रिकेटचा जो खेळ आहे ना कैलास, हा नेहमीच प्रत्येक खेळाडूंना प्रामाणिकपणे खेळावा, तर क्रिकेट तुमची मैदानाच्या आतमध्ये साथ देईल. गोलंदाज तयार. समोर बबलू आहे. यावेळेसचा फटका नक्कीच हवेत खेळला गेलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर झेलच्या खाली आला, मात्र तो अंदाज झेलचा घेता आला नाहीये.
एक संधी निर्माण केली होती गोलंदाजाने, त्या संधीचं सोनं करता आलं असतं, मात्र फिल्डर म्हणतो की मला चेंडू आईच साईड झाला नाहीये. संधी मिळते बबलूला, 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने संघ पोहोचतोय निविया स्पोर्ट्स 17 या धावसंख्येवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटचे 6 चेंडू बघा झाल्यात, कैलास 17 झाल्यात, इथून 10 आल्या, 27 धावा. चांगल्या स्थितीमध्ये नेव्हिया स्पोर्ट्स संघ दिसेल. मात्र इथून जर धावसंख्येला आळा घातला गेला तर नक्कीच जवळजवळ 20-22 धावसंख्या किंवा 23 धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र मल्हार 11 बोरिवली या टीमच्या गोलंदाजाला एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी टाकावी लागेल. पण मी कौतुक करेन राहुल यांचं. त्याचं कारण बघितलं, ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या त्यांनी रोखून धरलेलं आहे. फक्त 5च धावा त्यांनी खर्च केल्यात मी म्हणेन आपल्या या षटकामध्ये. शेवटचं षटक बाकी आहे, सामना सुरू आहे. निव्हिया स्पोर्ट्स वर्सेस बघितला मल्हार 11 बोरिवली यांच्यामध्ये. निव्हिया स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करतोय या विकेटवरती आणि 17 धावा आतापर्यंत 2 षटकामध्ये पाहायला भेटलेत. शेवटचं षटक मैदानामध्ये या पहिल्या इनिंगमधलं. देवकर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. ऑफ साईडला 38च्या डोक्यावरून वेल दॅट क्रॉस द बाउंड्री लाईन आणि या सेट इज 4 इयर. चौकार येतोय. ब्युटिफुल स्ट्रोक. कम ऑन डीजे. ऑफ ठरला होता प्रणव, खास भिनारवरून या ठिकाणी दाखल झाला हा खेळाडू. इथे मात्र मला खास भिनारवरून इथे का बोलवले हे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आता कुठेतरी नक्कीच एक चांगला स्ट्रोक प्रणवच्या बॅटमधून पाहतोय आपण. 4 धावांचा. धावा 21. शॉर्ट बॉल ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न. लाईन खरा, पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर पडणार. धावसंख्या झाली आहे ती 22. 22 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. थोडंसं बाहेर होता चेंडू, त्या कारणास्तव बघितलं वाईट करा करतायत पंच. 22 इज द स्कोर इयर. आणि 22 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आपण बघितलं आज 25 तारखेचा तो शुभ दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुवारचा तो शुभ दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या वेळेस स्लो राम चेंडू होता. ज्यावेळेस बॅट उचलली होती लगेच स्लो चेंडू केला. इथे मात्र बघायचं काय घडलं आहे. इथे मात्र थर्ड अंपायरला कॉल दिला गेलेला आहे. व्हॉट विल हॅपन, क्या होगा क्या नहीं होगा, आने वाला समय बताएगा. मात्र काय खरोखर बुद्धिमत्तेचं क्रिकेट. पुढच्या पहिला स्लाइड दिली होती, पूर्ण फोर्सनं त्या चेंडूला खेळायचं होतं. त्यानंतर पाहिलं की थोडीशी गती कमी आहे. चेंज ऑफ फेस, चेंडू स्लोराम टाकल्यानंतर बॅटचा फ्लो देखील त्या ठिकाणी जर आपण पहिला प्रणवनं थोडासा कमी केला. चांगला स्ट्रोक खेळ आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आहे का या ठिकाणी. तिसऱ्या पंचाच्या दिशेने तर आपण जातोच. मात्र या 2 धावा की या ठिकाणी बबलू बाद. चेक केले जात आहे त्या ठिकाणी. तिसरे पंच देखील आमचे बिझी आहेत. क्रुशियल मोमेंट आहे आणि नक्कीच आमचे तिसरा पंच देखील त्या ठिकाणी बिझी आहेत. काय निर्णय त्या ठिकाणी दिला जाईल तिसऱ्या पंचांकडून. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित पाटील परिवार पुरस्कृत आपण ही स्पर्धा खेळतोय. आज खऱ्या अर्थानं हा सुट्टीचा दिवस भरपूर प्रेक्षक राजाने या ठिकाणी एन्जॉय केलाय. चेक केलं जात आहे. डिसिजन येईल यात काही शंका नाही आहे. टॉससाठी यायचं आहे कुणबी 11 मंडणगड वर्सेस रुद्र 11 सँडी विरार. टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. एक महत्वपूर्ण खेळाडू बघितला आपण.
नॉन स्ट्राईक एंडला बघितलं धावत होता बबलू. विकेट देखील फार महत्त्वाची आहे. इन झालाय का फलंदाज की थोडासा बाहेर आहे ते बघायचं आहे. वारंवार चेक केलं जात आहे. बघा त्या ठिकाणी जर डीबीएनचं जितकं कौतुक करावं कैलास तितकं कमी आहे. लाईन लगेच ॲडिट केलं त्या ठिकाणी डीबीएननं, जेणेकरून योग्य निर्णय आपल्याकडून जायला हवा. कारण अगदी क्रुशल मुमेंट आहे की इथून काय हा फलंदाज सेफ आहे. कारण क्रुशल मुमेंट का आहे, कारण अजूनपर्यंत तरी क्लिअर झालं नाहीये. नाही, वेगवेगळ्या अँगलने बघितलं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही खासियत आहे DBN लाईव्हची आपण बघितलं तर. चला सँडी स्पोर्ट्स रुद्र 11 सँडी विरार टॉससाठी या. रुद्र 11 सँडी विरार, कुणबी 11 मंडणगड टीम कॅप्टन आले आहेत. थोडासा वेळ घेतला जातोय कारण लाईन ॲडिट केली जाते. बघा कैलास डीबीएन, बघा ही डीबीएनची खासियत आहे, ही डीबीएनची क्वालिटी आहे, ही डीबीएनची व्हरायटी आहे. त्या ठिकाणी लाईन ॲडिट केली गेली आहे जेणेकरून योग्य निर्णय यायला हवा. आणि लाईव्ह टेलिकास्टमध्ये तुम्ही पाहू शकाल. बघा कुठल्याही टीमवर, कुठल्याही संघावर, कुठल्याही खेळाडूवर अन्याय होता कामा नाही आहे. अगदी आमच्याकडून चोख आणि योग्य निर्णय जायला हवा. खास करून याच गोष्टीसाठी DBN लाईव्हला ओळखलं जातं. नेहमीच प्रगती या चॅनलला केलं आहे आणि आता देखील जर आपण बघतो तिकडची जी लाईन आहे त्या ठिकाणी ॲडिट केली जेणेकरून हे काही चित्र जे आहेत हे स्पष्ट दिसणं गरजेचं आहे. आणि याच प्रयत्नात त्या ठिकाणी DBN लाईव्ह योग्य निर्णय नक्कीच त्यांच्या वतीनं दिला जाईल. नाही, वेगवेगळ्या टेक्निकचा वापर आपण बघितला प्रत्येक वर्षी केला जातोय. इथे मात्र गडी बाद होतोय. बबलू यांना परतावा लागेल. किती क्रुशियल मुमेंट होता बघा आणि डिफिकल्ट थोडासा डिसिजन होता. मात्र बघितला थोडासा वेळ घेतला DBNने आणि DBN बघितला प्रत्येक वर्षी नवीन नवीन काही ना काही टेक्निक आणण्याचा प्रयत्न करतो. यंदाच्या वर्षामध्ये देखील आपण बघितलं ज्यावेळेस वानखेडे स्टेडियमवरती आम्ही होतो त्यावेळेस बघितलं आपण बॅट फ्लोचा, बॅट स्विंगचा त्यांनी जो स्पेशली जो मार्किंग दाखवली ती देखील फार इम्पॉर्टंट होती. धावा झाल्या 23. टॉस केला जातोय कुणबी 11 मंडणगड वर्सेस रुद्र 11 सँडी विरार या दोन टीमच्या दरम्यान. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. कॉइन स्विंग झालाय. कोण बना टॉस का बॉस? कुणबी की सँडी? सँडी, यस. रुद्र 11 सँडी विरार हा संघ नाणेफेक जिंकतोय. आपला निर्णय लगेच आपण जाहीर करावा. मॅचच्या दिशेने जाऊया. खरोखरच योग्य निर्णय आणि थँक्यू DBN लाईव्ह, जेणेकरून तिसऱ्या पंचांना देखील तुमच्या मदतीची गरज जी होती आणि ती मदत अगदी योग्य आपण केली आहे. धन्यवाद. मॅच ऑन. शॉट बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न आहे. फटका फसताय. चेंडू हवेत. मागे फिल्डर झेलच्या खाली. त्याने पकडलाय झेल. संपलाय खेळ. मिस्टर प्रणव बॅक टू द पॅव्हलियन. आउट. भेटलेला आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार बघितला आपण तर तिसऱ्या षटकामध्ये पाहायला भेटलेला आहे आणि त्या कारणाचं धावफळ बघितलं आपण. आता मात्र विकेट देखील गेली आणि धावफळ 24 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितला काही चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड यार एंड व्हाट अ ग्राउंड ऑफ नारंगी दिस इज. वन ऑफ द ग्रीनरी ग्राउंड. हरा भरा ऐतिहासिक मैदान और दूध और रोशनी से नहाता हुआ ऐतिहासिक मैदान. शॉट बॉल बॅकफुट पंच केलंय. यावेळेस चांगला फटका आहे.
एक्स्ट्रा कव्हरचा फील्डर त्या ठिकाणी गेलाय वेगानं बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केला 2 धाव तर नक्कीच त्या फटक्यावर मिळेल. तिसऱ्याचा प्रयत्न उलकावणे दिली होती त्या ठिकाणी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर निकेश. धावसंख्या या दोनने पुढे सरकते. निविया स्पोर्ट्स संघ पोहोचतोय तब्बल 25 या धावसंख्येवर. 25 आज तारीख आहे. 25 धावा झालेत. 25 शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. खूप काही घडलं जात आहे या मॅचमध्ये. आपण बघितलं स्वतःजवळ स्ट्राईक ठेवायचे आहे कारण मागच्या मॅचमध्ये निकेशनं चांगली बॅटिंग केली होती. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तर उमेश येतोय. उमेश तरे मॅन फ्रॉम खारबाव. खारबाव भिवंडी परिसरातील एक नामवंत खेळाडू. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर उमेश तरे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा फळकावर आलेल्या आहेत त्या. आणि खारबावची आठवण काढली. मागच्या वर्षी NCC कप खारबावनेच इथे जिंकला होता. 25 धावा झाल्या. त्यावेळेस शपालवून खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र निघून जातो एसटीच्या मागे. 1 धाव पूर्ण. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. काय या 3 धाव होतील का? मात्र नाही आहेत. या शेवटच्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण निविया स्पोर्ट्स नालासोपारा या टीमची धावसंख्या पाहतोय 27 धावा आणि 28 धावांचं आव्हान मल्हार 11 बोरिवली या टीमला. तर DJ मास्टर थोडेसे लांब आहेत. इथे 27 धावा झाल्या आहेत. 28 धावांचं आव्हान आहे. 28 धावा पूर्ण करायचे आहेत बोरिवली या संघाला. भारत राऊत बरेचसे प्रेक्षक गेले तरी चालतील परंतु झहीरभाई जाऊ नये ही सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त नजर आहे. याच्यावरून एखादा डॉयलॉग का तयार करत नाही केला झहीरभाई वरून? 24/7 मागच्या वर्षी केलं स्पर्धा सुरू आहे पाटील परिवाराची. असा एखादा डॉयलॉग बघ ना झहीरभाईच्या विषयी. एखादा डॉयलॉग तुला या मैदानावर फेकता येईल तर खूप बरं वाटेल. NCC पर्यंत नक्कीच तयार करण्यात काही शंका नाही आहे. NCC कप पर्यंत डायलॉग तयार होईल काही शंका नाही आहे. तर चला सामन्याकडे जाऊया आपण. आता मात्र बोरिवली संघ फलंदाजी करणार आहे. 28 धावांचं चेसिंग करेल की नाही करेल ते आपल्याला बघायचं आहे. तर भारतराव 28 हा आकडा आला आहे. 28 वर्षानंतर बघितलं तर भारताने तो विश्वकप जिंकला होता 1983च्या नंतर आपण बघितलं. आणि 2 एप्रिल 2011चा तो दिवस कोण विसरणार आहे. नक्कीच कैलास. चला मी बोरिवली टीमला विनंती करतोय आपली बॅटर्स पाठवून द्या प्लीज. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. 9.33 जवळपास 9.33 रिक्वायर्ड रन रेट खास करून बोरिवली या टीमच्या समोर आहे. मल्हार 11 बोरिवली कशा पद्धतीने बॅटिंग करेल ज्याप्रमाणे आपण निविया स्पोर्टची स्टार्ट पाहिली बघा. कैलास सिंगल डबलवर फोकस केला गेला. जवळपास 5 चेंडू अगदी शांत पद्धतीनं सेन्सिबल क्रिकेट निविया स्पोर्टच्या बॅटरनं खेळलं. त्यानंतर शेवटचा चेंडू जो डाऊन द लेग टाकला गेला होता त्या चेंडूवर प्रहार केला गेला. षटकार ठोकला गेला त्या चेंडूवर आणि त्यानंतर मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र विकेट पडल्या गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा निविया स्पोर्ट्सचा स्कोरबोर्ड थांबला गेला. आणि दोन्ही संघ तुल्यवान आहेत. एका बाजूने बोरिवलीचा संघ आहे दुसऱ्या बाजूने निविया स्पोर्ट्सचा संघ आहे. दोन्ही संघ बघितला आपण तर रफ अँड टफ संघ आहेत. हा मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय
कारण एका बाजूने बघितलं 28 धावांचा तो पाठलाग करायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला बघितलं आपण तर क्षेत्ररक्षण करणारा संघ तितकाच ताकदीचा संघ पाहायला मिळतो. दोन्ही संघ ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 101%. कारण दोन्ही टीमनं एक एक विजयी संपादन केलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच दोन्ही टीम आत्ताच्या घडीला दुसरा सामना तुम्ही दुसऱ्या फेरीच्या मॅचेस खेळता तुम्ही बलवान आहात या मैदानावर. मात्र इथे आता फक्त तुम्हाला सिद्ध करायचं आहे की कोण बलवान, कोण जिंकणारी मॅच. धावा करायचे आहेत त्या 28. गोलंदाजी ट्रॅकवर केतन मॅन फ्रॉम सपाले खाडी गावाचा हा सुपुत्र गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण देवकर या खेळाडूला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सोहम हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच यावेळेस बघितलं आपण केतन सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. केतन ज्याने की बघितला 45 नंबरची जर्सी प्रदान केले, 45 नंबरची जी जर्सी प्रदान केली आणि नक्कीच रोहित शर्मा यांची आठवण आल्यात काही शंका नाही आहे. यावेळेस गोलंदाज सज्ज होतोय. केतनचा पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बघितलं स्ट्रेट चेंडू डिलिव्हरी झाला होता. थोडासा स्लो राम चेंडू होता आणि चेंडू बघितला पाठीमागे बबलू यांच्या हातामध्ये निघून जातोय. ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हियर अँड व्हॉट अ क्रिकेट, वन ऑफ द हँडसम क्रिकेट ऑन द ग्राउंड ऑफ नारंगी. काय खेळाडू निवडले आहेत निविया स्पोर्ट्सनं आज या ठिकाणी. खरोखरच व्यावसायिक क्रिकेटच्या पटलावरील नामवंत खेळाडू आज या संघामध्ये खेळत आहेत. यावेळेस क्रिकेटचा फटका खेळला गेला आहे. सिंगल येथे मिळेल. अकाउंट उघडलं गेलं आहे. खातं उघडलं गेलं आहे. मल्हार 11 बोरिवली या टीमचं 1 या धावेनं. एक धाव फलकावरती पाहायला मिळत आहे आणि ऑन द मार्क पाहायला मिळतं. बघितलं आपण बोरिवलीचा संघ 27 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 16 धावा हव्यात 27. डान्सिंग डाऊन द पिच एज लागली होती, इथपर्यंत आवाज आला होता. गडी बाद होतोय, मोठा गडी बाद होतोय आणि फर्स्ट विकेट इज डाऊन फॉर बोरिवलीयर. नक्कीच फर्स्ट विकेट डाऊन बोरिवलीयर. अगदी चेंडूच्या मिरिटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न फ्रंटला होता. चेंडूला फुल टॉस बॅटवर घ्यायचं होतं, मात्र चांगला चेंडू अगदी बॅटरला फॉलो केलं गेला आणि चांगल्या प्रकारे तो चेंडू टाकला गेला. केतननं नक्कीच सफलता प्राप्त करू दिली आहे. पहिली सफलता केतनच्या नावावर. धावसंख्या 1 आणि 1 वर 1 फलंदाज बाद बोरिवली या टीमचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय राहुल. बघा मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग केली होती या खेळाडूनं. यावेळेस नक्कीच त्याची निवड आधी करण्यात आली आहे, कारण धावा करायचे आहेत कैलासच्या तब्बल 28 धावा आणि या 18 चेंडूमध्ये 28 धावा या वेळेमध्ये म्हणजे प्रकाश झोतामध्ये थोड्याशा अवघड आहेत. मात्र या अवघड गोष्टीला आपल्याला सोपं करायचं आहे. त्या कारणास्तव कदाचित राहुलला मैदानाच्या आतमध्ये आणलं जात आहे. हो यावेळेस बघितलं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र बघितलं आपण चेंडू ऑफ साईडला टर्न करतोय फलंदाज. इथे मात्र बघितलं चौकार येतोय आणि चौकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलं जाईल काही शंका नाही आहे. अगोदरपासून तयारीत होते आणि एक सुंदर असा स्ट्रोक बघा ॲक्शन रिप्लायमध्ये बघू शकता. रिव्हर्सचा तो फटका आणि सी महाराष्ट्राच्या बाहेर निघून जातोय चौकारासाठी तो चेंडू. जिमी येतोय, राहुल नाही आहे असं त्यांचे पाठीराखे म्हणतात. तर मित्रांनो प्लीज नावं योग्य द्या, कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्याच्यामुळे ही नावं लाईव्ह टेलिकास्टवर दाखवली जात आहेत. मग याच कामासाठी बोलवले, म्हणजे जी कठीण गोष्ट आहे ती सोपी करायची आहे आणि या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. त्या कॅपेबलचा खेळाडू आहे आणि आल्याला काय तर फटका खेळला. 4 धावांचा धावा झाल्या त्या 5. पुन्हा एकदा उलटा पुलटा स्ट्रोक, मात्र सिंगल येथे मिळणार. स्किड झाला त्या ठिकाणी फिल्डर. फक्त 1 धाव. एकेरी धावेने संघ पुढे सरकतोय. मल्हार 11 बोरिवली टीम पोचते 6 या धावसंख्येवर. थोडासा दव पडला गेलेला आहे आणि त्या कारणाचं बघितलं आपण तर क्षेत्ररक्षक स्किट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती बघितलं आपण 6 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 इज अ स्कोर इयर अँड वी आर इन द ओव्हर नंबर फर्स्ट इयर. पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. म्हणजे बघितलं आपण एकंदरीत 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये भरपूर काही बाकी आहे या ठिकाणी. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आले होते, सरसावले होते. पियुष जिथपर्यंत गॅदर करतायत तिथपर्यंत फक्त 1 धाव खात्यामध्ये येते.
पहिलं षटक संपलं गेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं 7 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 21 धावांची गरज आहे. डीजे आमच्याकडे नाही आहे. भारत राऊतकडे मी जातोय. 12 चेंडू 21 धावा. 21 म्हटलं तर गणपती बापांचा शुभ आकडा. जवळजवळ जो रिक्वायर्ड रन मी मगाशी म्हटलं होतं 9.33 9.33 सुरुवातीलाच रिक्वायर्ड रन होता आणि त्या रिक्वायर्ड रन रेटने खेळायचं होतं. मल्हार 11 बोरिवली या टीमला थोडासा नक्कीच रिक्वायर्ड रन रेट वाढला जातोय. आता मात्र 10.50 10.5 म्हणजे जवळपास 10 ते 11 धावा तुम्हाला पर ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. भारत राऊत 12चा उलटा आपण बघितला तर 21 होतो आणि 21चा उलटा बघितला तर 12 होतो आणि ते समीकरण पाहायला मिळते. 12 चेंडूमध्ये बरोबर 21 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. उमेश सारखा गोलंदाज पाहायला मिळतोय. उमेश तरे द मॅन फ्रॉम खारबाव. जसा मी मगाशी उल्लेख केला होता मागच्या वर्षीचा NCC कप खारबावने जिंकला होता. यावेळेस बघितलं आपण हाईट जास्त होती आणि बघितलं आपण त्या चेंडूला फक्त टॅप करायचा होता. चेंडू बबलू यांच्या हातामध्ये निघून जातोय. काही खेळाडू बघितलं भिवंडीचे आहेत, काही खेळाडू गुजरातचे आहेत, काही खेळाडू बघितलं वसईचे आहेत. असा क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चारी कोपऱ्यावरून खेळाडू निवडलेत निव्या स्पोर्ट्सच्या त्या पॅकरनं. प्रशांत करावले बाबू कौतुक करेल कारण बघा त्याला एक छाप सोडायची आहे. नारंगीच्या मैदानावर निव्या स्पोर्टला एक छाप सोडायची आहे. त्याच्यामुळे आज या पंचक्रोशीतील खेळाडूंची निवड त्याने आपल्या टीममध्ये केली आहे. यावेळेस ऑफ साईडला फटकावेत आहे. मागे फिल्डर आहे मॅन फ्रॉम काडी केतन. त्यानं टिपलाय झेल संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर देवकर बाद. तर देवकर बाद झालाय थोडासा लवकर आणि बघितलं आपण तर विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतंय. मात्र केतनने काय केलं पुढे जाऊ की नको जाऊ शेवटची क्षणी त्यांनी निर्णय घेतला की पुढे आपल्याला जायला हवं आणि तो झेल या ठिकाणी बघितला आपण टिपला जातोय. तर भारत राऊत हा केतनने का विचार केला कारण जर एखादा टप्पा पडला असता तर तो सीमारेषा बाहेर गेला असता आणि त्या कारणाने त्याने पुढे जाणं पसंत केलं. रिक्स तर घ्यायचेच कैलास. एखादा मोठा फटका खेळायचे आहेत कारण बघा जर सिंगल डबल आपण खेळत राहिलो तर नक्कीच ही मॅच थोडीफार आपल्यापासून लांब जाईल. बोरोले संघ देखील डोक्याचा वापर करतो मैदानाच्या आतमध्ये कारण इथे मॅच आम्हाला लांब न्यायची नाही मॅच जवळ आणायची आहे. त्याच्यामुळे एखाद्या खेळाडूला रिक्स घ्यावी लागेल. एखाद्या खेळाडूला आपले हात खोळावे लागतील. एक मोठा फटका जर या मॅचमध्ये आला तर नक्कीच या मोठ्या फटक्याचा दबाव समोरच्या टीमवर देखील असेल. या प्रयत्नात तो स्ट्रोक खेळला होता जेणेकरून चौकार षटकार ही धावसंख्या मिळू शकेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. अतिशय चांगला चेंडू बॅकहँड डिलिव्हरी म्हणू शकतोय. एक वेगळ्या ॲक्शन ना चेंडू टाकला गेला. या ठिकाणी फलंदाज बीट झाला मिस्टर राहुल. आणखीन एक डॉट बॉल. संघ थांबलाय 7 या धावसंख्येवर. पहिला चेंडू बघितला आपण हाईट जास्त होती. दुसरा चेंडू बघितला आपण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तो झेल टिपला गेला. हा तिसरा चेंडू बघितला ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर काढला. म्हणजे वेगवेगळी क्वालिटी बघितलं तर वेगवेगळे बघितलं आपण ती शैली आखतोय हा गोलंदाज. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड यार. गोलंदाज सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर पाठीमागे जातोय. पंच आमच्याकडे वळले आहेत. वाईटचा इशारा येतोय. अवंतर भर होतोय. लाईन थोडीशी खराब आपण या ठिकाणी पाहतोय. मात्र जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे बॅटरचा पूर्णतः नक्कीच उमेशनं तो ओळखलाय की आता माझ्या अगेन्स्ट प्रहार करण्याचा प्रयत्न आहे म्हणून त्या बॅटरच्या रेंजपासून लांब राहण्याचा प्रयत्न होतोय. धावत संख्येत भर 8 धावा या फळकावर. उमेश तरे तयार. शॉट बॉल पुन्हा एकदा. यावेळेस फटका फसलाय. मागे फिल्डर आहे. आणखीन एक धक्का. मल्हार 11 बोरिवली या टीमला. फलंदाज त्या ठिकाणी बाद. बाउंड्री के पीछे मारना पड़ेगा. सीमा रेषा पार तुम्हाला करावी लागेल कारण
बघा चेंडूंचा जो कोटा आहे तो या ठिकाणी संपत चाललाय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फळकावर धावा लागलेत त्या फक्त आणि फक्त 8 म्हणजे येणारे 8 चेंडू आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये तब्बल तुम्हाला धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत त्या 20. 8 चेंडू 20 धावा आणि इथे जर या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका जर कैलास आला तर नक्कीच मॅचला येणार कलाटणी. मात्र तो फटका या 2 चेंडूवर यायला हवा. 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना डावकुला फलंदाज आदित्य सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बघितला आपण जवळच लँड होईल काय शंका नहीं है. केवल 1 रन खाते में जोड़ता हुआ, 1 के बिना कुछ नहीं यहाँ पर. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. हा शेवटचा चेंडू निर्णायक आहे. हा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू निर्णायक आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 19 धावांची अजूनही गरज आहे. 7 डिलिव्हर्स टू गो अँड 19 रन्स टू मेक. एका बाजूने आहे बघितलं आपण तर उमेश भिवंडीचा तो सितारा. उमेशचं नाव घेतलं भिवंडीच्या लगेच आपल्याला प्रथमेश ठाकरे यांच्या आठवण येत काय शंका नाही आहे. हो रेकॉर्ड देखील आमच्या समोर येतोय. 6 चेंडूमध्ये 6 गडी देखील उमेशने बाद केलेत. हा देखील त्याच्या नावावरती एक रेकॉर्ड आहे, लक्षात ठेवा तुम्ही. तर इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं जात आहे. फक्त 2 धावा उमेशने खर्च केलेत. 2 गडी देखील त्याने बाद केलेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 19 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी बोरिवली या संघाला. 6-19 मॅच इतकी लांब नाही आहे कारण तुम्हाला 6 मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. असं नाही आहे की या मैदानावर षटकार जात नाही आहे. या वेळेसमध्ये देखील मोठमोठे फटके आपण या मैदानावर पाहिलेत. टी फॉर टेम्पलामेंट, टी फॉर ताकद आणि टी फॉर टायमिंग. अशा प्रकारे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. प्रयत्न करावे लागतील आणि इथून जर सुरुवातीपासूनच जर धमाके करायला सुरुवात झाली तर नक्कीच ही मॅच मल्हार 11 बोरिवली संघ आपल्या खिशात टाकेल. हे मैदान असं आहे. कोण विसरणार आहे नितीन कोहलीला 6 चेंडूमध्ये 6 षटकार. कोण विसरणार आहे बंधू यांना 6 चेंडूमध्ये 6 षटकार. प्रसाद यांचे ते 6 चेंडूमध्ये 6 षटकार. नक्कीच फार मोठ्या आठवणी आहेत या मैदानाची. आपण बघितलं तर इथे मात्र बघितलं तर पहिल्याच 2 चेंडूमध्ये ते मोठे फटके यायला हवेत तर बोरिवली संघ कमबॅक करू शकतो. आदित्य येतोय. हा देखील कारबावचा मुलगा आहे. मॅन फ्रॉम कारबाव. गोलंदाज मिस्टर आदित्य. गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राइक एंडला लेफ्ट हँड बॅटर. हुक करण्याचा प्रयत्न केला नाहीतर बघितलं थोडीशी उसळी जास्त आहे. रनआउटचा मोका. गडी बाद होईल काय शंका नाही. वाईटचा इशारा देखील येतो या ठिकाणी. चेंडू खराब आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद. स्ट्राईक हवी आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत जसा खेळ सुरू आहे जिमी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तो स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. स्वतःवरचा विश्वास आहे. या ठिकाणी मला थांबायचं आहे, मला स्ट्राईक घ्यायची आहे कारण मी त्या कॅपेबलचा खेळाडू आहे. या ठिकाणी जी धावसंख्या माझ्या टीमला हवी आहे जवळपास 19 धावांमध्ये 3 षटकार मारायचे आहेत आणि ते 3 षटकार मी मारणार. हे मैदानाच्या आतमध्ये खास करून जिमीने दाखवलं. त्या कारणाचं त्या ठिकाणी आपण पाहतोय तर ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. 5 चेंडू 19 धावा बनवायचे आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय राहुल. नॉन स्ट्राईक एंडवर जिमी स्ट्राईक एंडवर. 5-19 ची मॅच. 5 चेंडू आणि 19 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. मिडस्टंपवरचा चेंडू होता. ऑन साईडला वळले तर चेंडूला बघितलं डीपमध्ये खेळलं होतं मात्र बघितलं आपण थ्रो वेगाने येतोय. थर्ड एम्पायरला बघितलं आपण रेफर केलंय. 3ऱ्या अंपायरसाठी कॉल आहे. पहिला चेंडू अबांध टाकला होता. लक्षात ठेवा आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू आता झालाय. आमचे जे स्कोरर आहेत थोडेसे नक्कीच थोडेसे नौके आहेत आणि ते शिकण्याचा प्रयत्न करतायत.
यस OUT फलंदाज या ठिकाणी बाद. काटा लगा और कांटों से कांटों का भरा हुआ मुकाबला अभी भी यहाँ पर देखने को मिलता हुआ. अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो मुकाबला बड़ा हो सकता है. यायला सभे पर्यायी मार्ग दुसरा कुठलाही नाहीये. इथून जर तुम्हाला जिंकायचं आहे तर मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागतील. रिक्स तुम्हाला घ्यावी लागेल. धोका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पत्करावा लागेल. यात काही शंका नाहीये. कारण आता मॅच भरपूर लांब गेले असं म्हणू शकतो आपण. 5 चेंडू 17 बनवायचे. 3 मोठे स्ट्रोक यायला हवेत. प्रयत्न तोच सुरू आहे. एकदा मिळणार. पियुष भोईर चेंडूवर येत आहेत. 16 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू 16 धावा विजयासाठी मल्हार 11 बोरिवली या टीमला. 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. भरपूर षटकारांचा उल्लेख आपण केला होता. मात्र अजून एक नाव बघितला तर अमित दाफेदार हे नाव देखील महत्त्वाचं आहे. इथे मात्र बघितलं आपण वाईटचा इशारा येतोय. अवंतरदात भर होते. या नारंगीच्या मैदानावरती अनेक इतिहास आपण बघितले आहेत. चांगले फिल्डर देखील बघितले ज्याने डाईव्ह लावून बघितलं आपण चेंडूला क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चांगले फलंदाज चांगले गोलंदाज देखील आपण पाहिलेत. जागेवर खेळण्याचा प्रयत्न. सिंगल येते. तो सिंगल से काम नहीं चलने वाला भाई. चौके छक्के आने चाहिए. या ठिकाणी आपण जो उल्लेख केला आमिर दाफेदार कैलास काल या संघाला आपण भाऊ 11 या टीमच्या माध्यमातून आमिर दाफेदार या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं होतं. मात्र प्रकाश 11 कोचिवडे संघाचा तो गोलंदाज ज्याने अंतिम षटक हाताळलं होतं. म्हणजे हितेश त्या गोलंदाजाचं नाव होतं. काय गोलंदाजी त्यांनी केली होती. कारण आमिर दाफेदार सारखा खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर धीरज झा तो देखील त्या ठिकाणी बाद झाला त्याच्या त्या गोलंदाजीवर. त्यानंतर म्हणायचं गेलं शेट्टी देखील त्या ठिकाणी बाद झाला त्याच्या गोलंदाजीवर. आणि मुन्ना जो स्ट्रायकर होता 2 चेंडू 4 धावा हे समीकरण खास करून भाऊ 11 या टीमच्या समोर असताना मुन्ना स्ट्रायकर असताना ती गोलंदाजी हितेशची ते 2 चेंडू मुन्नासारख्या खेळाडूला डॉट केले होते. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 13 चेंडू शिल्लक आहेत ते 2 धावा करायचे आहेत त्या 14. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिल. 14 पाहिजे. 14 झाल्यात ना 14च पाहिजे. नाही तू अटर तड बघ ना. बहुत ही बेहतरीन गेंद देखने को मिलती हुई. टप्पा पडला आणि त्याच्यानंतर थोडासा आत येतोय हा चेंडू. ऑफ साइडला इंटू द गॅप. चेंडू निघून जाईल का. नाही चेंडू अडवला जातोय. थोडीशी औपचारिकता बाकी आहे या मॅचची आपण बघितलं तर. झालं ओव्हर. किरीस का सुनेगा तो. रजा घेतोय. हम नहीं तो क्या हुआ. जहीर भाई तो है यहाँ पर. चलो